नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21B मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुकुंद बलवीर सिंह ठाकूर हे उभे आहेत. त्यांनी उमेदवारी लढवताना मतदारांची आणि त्यांचे जे आतापर्यंतचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आपण त्यांनाच विचारूया निवडणुकीत त्यांनी उमेदवारी का दाखल केली, कारण त्यांच्या विरुद्ध खानदेश विकास आघाडीचे नेतृत्व करणारे रमेश जैन हे आहेत. मुकुंद बलवीर सिंह ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, आपण त्यांनाच विचारूया की आपण उमेदवारी का दाखल केली. आमच्या बालाजीपेठ परिसर आणि जोशीपेठ भवानीपेठ परिसर जो आहे तो 70 ते 80% व्यापारी व मारवाडी वर्गांचा आहे. म्हणून आम्ही व्यापारी लोक तुम्ही उभे राहून आम्हाला या वार्डाला न्याय मिळवून द्या व तुम्हीच उभे राहणं, आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. त्यामुळे मी उमेदवारी राष्ट्रवादीची स्वीकारली. प्रभागात विविध विकास कामांच्या समस्या आपण मतदारांना आणि मतदार आपल्याशी संपर्क साधून सांगतायत की आमच्याकडे विविध प्रकारच्या समस्या ज्या आहेत 5 वर्षात जशा आहेत तशाच आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या कार्यकर्त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल काही सांगू शकाल. नियोजन असं केलेलं आहे का आमच्या वार्डामध्ये इस्लामपुरा स्लम एरिया, भिलपुरा, त्याच्यानंतर मन्यारवाडा आणि बागवान मोल्ला हे जास्त प्रमाणे असल्यामुळे आणि तिथे घाण कचरा गटारी हे सगळे समस्या आहे. त्या समस्या आम्ही आमच्या अजेंड्याला तो विषय ठेवलेलाच आहे की बाबा आम्हाला जर तुम्ही निवडून दिलेले आहेत, जर निवडून दिलं तर आम्ही या समस्या तुमच्या समस्याचं निवारण नक्कीच करू. आणि ह्या स्लम एरियामध्ये साफसफाई आणि घाणीचं इतकं साम्राज्य झालेलं आहे की लोक इतके त्रस्त झालेले आहे की तो निवडून आल्यानंतर गटारी, साफसफाई, लाईट आणि दुसरे बाल संस्कार केंद्र असे आम्ही जे त्यांना अजेंडामध्ये विषय दिलेले आहे, निवडून आल्यानंतर आम्ही हे पूर्ण करू. आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे. तुमच्या विरुद्ध खानदेश विकास आघाडीचे नेतृत्व करणारे रमेश जैन हे उभे आहेत. त्यांना शहरात त्यांची एक जी इमेज आहे त्यांच्या समोर तुम्ही उभे राहताना काही अडीअडचणी, त्रास वगैरे? नाही, पहिली गोष्ट मी हे सांगू इच्छितो की मी काही रमेशदारांसमोर उभं राहायला गेलो नाही. मी मागील जिथे माझा लहानपणा गेलेला आहे, मागील 30 वर्ष ज्या लोकांशी मी जवळ आहेत, माझे जे सामाजिक कार्य आहे बालाजीपेठ मित्रमंडळाच्या मार्फत गणपती, नवरात्र उत्सव, त्याच्यानंतर रथ उत्सव, ज्या माध्यमातून मी 30 वर्ष या लोकांशी जिव्हाळीचे संबंध ठेवलेले आहे, त्या हिशोबाने मी हे सांगणार आहे की मी माझ्या वार्डात व माझ्या घरात उभा आहे. रमेश दादा जे आहे माझ्या वार्डातले नाही आहे, माझ्या कुठल्या घरातले साधन तिथलं त्यांचं मतदान बी नाही आहे. म्हणून मी हे असं सांगणार आहे का मी रमेश दादांसमोर गेलो नाही, रमेश दादा जे माझ्या समोर आलेले आहेत. आपण मुकुंद बलवीर सिंह ठाकूर प्रभाग क्रमांक 21B चे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्याशी आपण बोलत होतो. थोडक्यात स्थानिकांना प्राधान्य आणि दहशतीला हद्दपार करा हे त्यांचं मतदारांना सांगणं आहे. मी भारत ससाने, तेज समाचार, जळगाव. रमेश साठे, तेज समाचार करना. यहाँ पे बहुत दिग्गज जो जलगांव शहर के जो सुरेश जैन जो ग्रुप है, उनके जो छोटे भाई साहब है रमेश जी, उनके खिलाफ में एक्चुअली उन्होंने उनके पहले इंटरव्यू में हमारे संवाददाता ने जब बात की तो उन्होंने बोला कि मेरे सामने वो कुछ लड़ने आए, मैं उनके सामने लड़ने गया नहीं, वही मेरे एरिया में आके उनका वोट भी नहीं है और कुछ भी न होने के कारण वही मेरे एरिया में आके मेरे खिलाफ लड़ रहे हैं. मैं मुकुंद भाऊ साहब से मैं ये सवाल पूछ रहा हूँ कि साहब आप अगर चुन के आते हैं, यदि विराजमान होते हैं महानगर पालिका के दायित्व सभापति पे, तो आप जलगांव की जो समस्या है, जैसे जो समस्या आप जलगांव को किस तरह से देखना चाहते हैं
और जो जलगांव थीम करके हमारी एक कंसेप्ट हम सभी कॉर्पोरेटर को लोगों